हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीट मॅट्रिक्स बद्दल काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण कव्हर करणार सर्वात पहिले आपण ते बघू. ओके. तर तुम्हाला माहिती आहे की आजची तारीख आहे 5 ऑगस्ट आणि आज आपल्या वेबसाईटवर सीट मॅट्रिक्स येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की सीट मॅट्रिक्स कशी तुम्हाला चेक करायची आहे, कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे. त्यानंतर सीट मॅट्रिक्सचा यूज तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये कशा पद्धतीने होणार आहे. सीट मॅट्रिक्समध्ये भरपूर अशा काही हिडन थिंग्स असतात ज्या तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये म्हणजे तुमचे जे कॅप राउंड्स आहेत, तर कॅप राउंड्समध्ये तुम्हाला कॅप राउंड्स खेळण्यासाठी तुम्हाला सीट मॅट्रिक्समधल्या काही इम्पोर्टंट आणि हिडन थिंग्स हेल्प करतात. तर त्या सर्व जी हिडन इन्फॉर्मेशन सीट मॅट्रिक्समध्ये असते, त्यानंतर काही ट्रिक्स असतात ज्या तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये यूज करायच्या असतात. तर त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओचा सर्वात पहिला जो टॉपिक आहे मित्रांनो, तर तो म्हणजे हाऊ टू डाउनलोड द सीट मॅट्रिक्स. ओके. आता सीट मॅट्रिक्स कशी डाउनलोड करायची भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसतं. तर त्यासाठी तुम्हाला सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तर याच्यामध्ये यायचंय. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये येण्यासाठी तुम्हाला Googleमध्ये फक्त सीईटी सेल टाइप करायचं. ओके. आपण फर्स्ट पासून तुम्हाला परत सर्व एकदा प्रोसेस मी एक्सप्लेन करतो. ओके. सीईटी सेल तुम्ही टाइप केलं, सीईटी सेल टाइप केल्यानंतर तुमच्या समोर ही जी फर्स्ट जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ते तुम्हाला याच्यावर असतं मित्रांनो क्लिक करायचं आहे. ओके. याच्यावर क्लिक केल्यानंतर हा तुमच्या समोर जे होम पेज आहे सीईटी सेलचं, तर ते ओपन होईल. त्यानंतर ते ॲडमिशन पोर्टल 2025-26 वर क्लिक करायचं आहे. 2025-26 वर क्लिक करून तुम्हाला खाली परत स्क्रोल करायचं आहे आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये बीएससी नर्सिंगला इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके. एकदा तुम्ही बीएससी नर्सिंगला सिलेक्ट केलं, की त्यानंतर तुम्हाला इथे सर्व नोटिफिकेशन्स दिसतात आणि या नोटिफिकेशन्समध्ये तुम्हाला आपली जी सीट मॅट्रिक्स आहे, तर ती दिसेल. अजूनपर्यंत सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेली नाहीये, बट लवकरच आज संध्याकाळपर्यंत सीट मॅट्रिक्स तुम्हाला इथे मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपण आपली जी सीट मॅट्रिक्स आहे मित्रांनो, तर ती डाउनलोड करू शकतो. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट इम्पोर्टंट टॉपिक आहे, तर तो खूप इम्पोर्टंट असणार आहे. ओके. तर त्यामध्ये आता आपण मागच्या वर्षीची सीट मॅट्रिक्स आपण एकदा चेक करणार. मागच्या वर्षीची आपण फर्स्ट राउंडची आणि लास्ट राउंडची दोन्ही सीट मॅट्रिक्स चेक करणार. कशा पद्धतीने न्यू व्हॅकंट सीट्स तुम्हाला ट्रॅक करायच्या आहेत, जे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल, तर ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्यानंतर कॉम्पिटिशन ॲक्चुअली विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, की कॉलेजेससाठी असणार आहे, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर खूप इम्पोर्टंट असणार आहे व्हिडिओ, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली फर्स्ट जी स्टेप आहे, कसा डाउनलोड करायचा सीट मॅट्रिक्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना ते समजलंच. ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला आता ही जी स्क्रीनवर सीट मॅट्रिक्स दिसते, तर ही 2024-25 हे जे ॲन्युअल इयर होतं, म्हणजे मागच्या वर्षीची ही कॅप राउंड कोणत्याची आहे, तर करंट कॅप राउंड इथं तुम्ही बघू शकता, की करंट कॅप राउंड नंबर 1.0. ओके. म्हणजे कॅप राउंड फर्स्ट जो आहे, तर कॅप राउंड फर्स्टसाठी ही मेरिट लिस्ट मागच्या वर्षी किंवा हिला आपण सीट मॅट्रिक्स बोलतोय, तर ही सीट मॅट्रिक्स मागच्या वर्षीची आहे. तर आता ह्या सीट मॅट्रिक्समध्ये काय-काय इम्पोर्टंट गोष्टी आहेत, तर त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके. ज्यावेळेस आपण कोणती पण सीट मॅट्रिक्स डाउनलोड करतो, तर सर्वात पहिले तुम्हाला इथं वरती बघायचं असतं, की ती कोणत्या राउंडसाठी आहे. ओके. आता इथे दिसतंय, की करंट कॅप राउंड नंबर 1. ओके. कॅप राउंड 1 साठीची ही सीट मॅट्रिक्स आहे. त्यानंतर ही सीट मॅट्रिक्स आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर बीएससी नर्सिंग कोर्स. ओके. जीएनएमचे पण असते, बीएससी नर्सिंगचे पण असते. जीएनएमची एकदम सोपी असते 1 पेजची, बट आपली जी बीएससी नर्सिंगची आहे, तर ती 20 ते 22 पेजपर्यंत तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघायला मिळेल. आता सीट मॅट्रिक्समध्ये जे सर्वात इम्पोर्टंट असतं, तर ते असतं तुम्हाला बघायचे सीरियल नंबर ऑफ कॉलेज. सीरियल नंबर ऑफ कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेजची टोटल संख्या कळून जाते. सर्वात पहिले इथे तुम्हाला दिसेल, हा जो कॉलम आहे, हा आहे गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचा. गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्ही इथे बघू शकता, की 5 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. त्यानंतर याची टोटल इंटेक आहे इथे 250. त्यानंतर इथे पण परत तुम्हाला इंटेक परत डिव्हाईड करून दिसेल. 250 आहे. त्यामध्ये जनरल सीट्स आहे 159 फॉर गर्ल्स आणि 159 फॉर कॉमन आणि 75 गर्ल्स ओन्ली रिझर्व्ह फॉर गर्ल्स. त्यानंतर इथे प्रत्येक तुम्हाला कॅटेगरी वाईज याची फोड करून दिलेलं असतं, की हे पर्टिक्युलर आता सीट मॅट्रिक्स म्हणजे ॲक्चुअली काय असतं? सीट मॅट्रिक्स म्हणजे सीईटी सेल सांगत असतं, की आमच्याकडे एवढे-एवढे कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसपैकी इतके व्हॅकंट सीट्स आहेत. बट हे जे व्हॅकंट सीट्स आहेत, तर याच्यापैकी कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, हे तुम्हाला जे एक्सप्लेन करून सीईटी सेल देत असतं, त्याचा हा जो चार्ट असतो, याला आपण सिंपल भाषेमध्ये सीट मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके. आता याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही बघू शकता, की कॉलेज कोड आहे. ओके. कॉलेज कोड नंतर नेक्स्ट जे आहे, तर ते काय कॉलेजचं नाव तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे गव्हर्नमेंट एडेड आहे का? इथं वाय आणि एन दिसेल. गव्हर्नमेंट एडेड म्हणजे काय? की जर तुम्हाला इथं गव्हर्नमेंट आहे, ओके. वाय असेल तर येस, एन असेल तर नो. इथं खाली तुम्ही बघू शकता. त्या कॉलेजेसला काय मित्रांनो, नो दिलेलं आहे. म्हणजे हे गव्हर्नमेंट एडेड आहेत का? नाही आहेत. त्यानंतर पुढे या. त्यानंतर इथे तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी दिसेल. इंटेक कॅपॅसिटी म्हणजे की त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती सीट्स ॲडमिशनसाठी अवेलेबल असतात, त्याला आपण इंटेक कॅपॅसिटी म्हणतो. त्यानंतर येतं, की इथे हे जे स्टेट कोटा आहे, त्यानंतर अदर रिझर्व्हेशन आहे, ओके. आणि ते टोटल बॅलन्स म्हणून दाखवतो. आता स्टेट कोटा म्हणजे काय, की जे आपले कॅप राउंड थ्रू नंबर लागले जातात त्या कॉलेजमध्ये, त्याला आपण स्टेट कोटा असं म्हणतो. मग इथं प्रत्येक कॅटेगरी पण दिलेली आहे, ओके. एस-सी, एस-टी, व्ही-जे, एन-1, एन-2, एन-3, ओ-बी-सी, त्यानंतर या सर्वांचे टोटल, त्यानंतर परत एस-बी-सी किंवा
एस-सी-बी-सी, त्यानंतर ई-डब्ल्यू-एस आणि ओपन. तर अशा पद्धतीने हे सर्व सीट्सचं इथे डिव्हायडेशन केलेलं असतं. त्यानंतर इथे स्टेटचे टोटल इथे सीट्स दाखवतात, की टोटल सीट्स किती आहे. त्यानंतर इथे रिझर्व्हेशनमध्ये तुम्हाला बाकीचे सीट्स दिसतील आणि इथे परत टोटल बॅलन्स. ओके. 33 + 15 = 15. ओके. जवळपास इथे 50 सीट्स तुम्हाला इथे दाखवत आहे. तर हे झालं आपलं गव्हर्नमेंट कॉलेज. आता गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ज्या विद्यार्थ्यांना ट्राय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी काही इम्पोर्टंट गोष्टी मी आता तुम्हाला सांगतोय. ओके. तुम्हाला तुमचा कॅटेगरी रँक समजला असेल. फॉर एक्झाम्पल आता एखादा विद्यार्थी आहे ओ-बी-सी कॅटेगरीचा. ओके. फॉर एक्झाम्पल XYZ विद्यार्थी आहे, त्याचंही ओ-बी-सी कॅटेगरी आहे आणि ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचा 100 रँक आलेला आहे. मग त्यांनी काय करायचं सीट मॅट्रिक्समध्ये यायचे आणि टोटल पहिले ओ-बी-सीच्या जागा बघायच्यात. आता इथे टोटल ओ-बी-सीच्या जागा तुम्हाला इथे दिसतील, की जनरलसाठी 30 जागा आहेत आणि मुलींसाठी स्पेसिफिक रिझर्व्हेशन जागा आहेत 15 म्हणजे टोटल जागा किती आहेत 45 आणि जर या विद्यार्थ्याचा जर 100 रँक जर असेल, तर याला इथे कॉलेज भेटणं खूप अवघड होऊन जाईल. कारण की याची रँक आहे 100 आणि सीट्स फक्त 45 ओ-बी-सीसाठी अवेलेबल आहेत. तर या कंडिशनमध्ये त्याला सीट मिळणं थोडं अवघड होऊ शकतं. बट याच ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा ओ-बी-सी रँक हा बिलो 45 आहे किंवा बिलो 50 जरी असेल, तरी पण त्याचा एकदम इझिली नंबर लागू शकतो. ज्याचा 30 आहे, 35 आहे, 25 आहे नंबर त्या विद्यार्थ्यांचा इथे लागू शकतो. आता त्यानंतर इथे तुम्हाला ओपनच्या पण सीट दिसतील, की ओपनच्या जनरल सीट्स आहेत 39 त्यानंतर ओपनच्या विमनच्या सीट्स आहेत 19. ओके. आता ह्या ज्या सीट्स आहेत 39 आणि 19 जवळपास 58 सीट्स इथे अवेलेबल आहेत. आता भरपूर जण असे पण म्हणतील, की सर भरपूर वेळेस तुम्हाला ओपनच्या सीट्स अलॉट होतात. आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हे तर शक्यतो होत नाही. बट जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर तिथं असं होत असतं. डायरेक्टली तुम्हाला मी शेवटच्या पेजवर नेतो आणि तिथूनच हे एक्सप्लेन करतो. आता इथं शेवटच्या पेजवर आलोय आपण. ही खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे मित्रांनो. परत भरपूर जण सीट आपली जी चॉईस फिलिंगची लिस्ट टाकतात आणि त्यानंतर जी सिलेक्शन लिस्ट येते, म्हणजे तुमची ऑफिशियल कॉलेज अलॉटमेंटची लिस्ट येते, तर त्यामध्ये ओ-बी-सी असतं. ओ-बी-सी मधून विद्यार्थ्याला ओपनची सीट मिळते. मग ते कन्फ्यूज होऊन जातात, की आम्हाला स्कॉलरशिप भेटणार की नाही भेटणार. एस-टी, एस-सी विद्यार्थी असतो त्याला ओपनची ओ-बी-सीची सीट भेटते. ओके. तर याच्यामध्ये काय ॲक्चुअल फंडा असतो, तर तो मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. आता इथे ओ-बी-सीच्या तुम्ही जागा बघा. ह्या 568 जागा आहेत आणि 281 विमेन्ससाठी आहेत. म्हणजे 500 आणि 200 जवळपास 700 जागा, या 780 आणि वरच्या या 7 जागा. म्हणजे जवळपास या 840 किंवा 848 जागा आहेत. ओके. जर माझं कॅल्क्युलेशन बरोबर असेल तर या 848 जागा आहेत. ओके. त्यानंतर इथं ओपनच्या जागा तुम्ही बघू शकता, की 2904 आणि 1503. ओके. 2929 आणि 15 म्हणजे 39, 39 आणि 5 वर्षे झाले 44. ओके. म्हणजे जवळपास 4400 जागा या ओपनच्या आहेत. ओके. 4447 जागा आहेत ओपनच्या. आता 4447 ओपनच्या जागा आहेत. ओ-बी-सीच्या जागा जवळपास 800च्या समथिंग आहेत. बट आता ओ-बी-सीच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. तुमची जर ओ-बी-सीमध्ये रँक जर असेल जर 1000 बट टोटल सीट किती आहेत? टोटल सीट आपल्याकडे 800च आहेत. तर इथे नंबर लागणं थोडं अवघड होईल. बट तुम्हाला ओपनची सीट मिळू शकते. कारण की तुम्ही जर एकदा तुमची काल आलेली जी मेरिट लिस्ट आहे, तर मेरिट लिस्ट एकदा ओपन करा. त्याच्यामध्ये बघा, की ओपनचे किती विद्यार्थी आहेत. मोस्ट ऑफ विद्यार्थी आहेत, तर ते आपले कॅटेगरीमधलेच असतात. ओपनचे विद्यार्थी थोडे कमी आहेत बी-एस-सी नर्सिंग या कोर्ससाठी. बट त्यांच्यासाठी जे सीट्स आहेत, तर ती सीट खूप जास्त आहेत. मग अशा वेळेस काय होतं, की एखादा ओ-बी-सीचा विद्यार्थी आहे, ज्याची 1000 रँक आहे, बट त्याने फॉर एक्झाम्पल 10 कॉलेजेस टाकले आणि त्या कॉलेजेसमध्ये ओ-बी-सीच्या सर्व जागा फुलफिल आहेत. बट तिथे कोणत्यातरी कॉलेजमध्ये ओपनची जागा ब्लँक आहे, तर त्या विद्यार्थ्याला ही ओपनची जागा भेटू शकते. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही माझंच एक्झाम्पल घ्या. ज्यावेळेस मी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं होतं बी-एस-सी नर्सिंगमध्ये, तर मला ओ-बी-सीची सीट अलॉट झालेली नव्हती. मला सीट अलॉट झाली होती ओपनची. कारण की त्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर XYZ कॉलेजमध्ये ओ-बी-सीच्या सीट्स ऑलरेडी फिल झालेल्या होत्या. बट ओपनच्याच काही व्हॅकन्सी होत्या. तर मला तिथे ओपनची सीट भेटून गेली आणि माझं ॲडमिशन तिथे होऊन गेलं आणि मला स्कॉलरशिप आली का? येस. माझ्याकडे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर होते. मी ॲक्चुअल कास्टमध्ये तर ओ-बी-सीमध्येच आहे. बट मला जी सीट भेटली तर ती ओपनची सीट भेटली. अशा कंडिशनमध्ये पण तुम्हाला स्कॉलरशिप येऊन जाते. तर भरपूर विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा पण हा प्रश्न असतो, की सर आम्हाला आमच्या कॅटेगरीची सीट नाही भेटली, दुसऱ्या कॅटेगरीची सीट जर भेटली तर स्कॉलरशिप भेटेल का? येस मित्रांनो भेटते. सी सेलचं काम असं कॉलेजच्या ज्या व्हॅकन्सी आहेत तर त्या फक्त फुलफिल करून द्यायचं. मे बी तिथे पर्टिक्युलर आता ह्या सर्व कॉलेजेस तुम्ही बघू शकता, की प्रत्येक कॉलेजमध्ये इथे एस-सी 2 जागा आहेत, एस-टी 1 जागा आहे, व्ही-जे 1 जागा आहे. मग एकच विद्यार्थी टाकेल, 2च विद्यार्थी टाकेल असं आहे का? नाही. तिथे ओव्हरऑल विद्यार्थी जे पण कॉलेजेस टाकतात त्यांचा सर्वांचा विचार केला जातो. त्यांचे मार्क्स बघितले जातात आणि मगच तुम्हाला तुमचं कॉलेज जे आहे तर ते अलॉट होत असतं. ओके फ्रेंड्स तर
ही आपली मागच्या वर्षीची लिस्ट होती आणि याच्यामधून ह्या सर्व गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या. आता याच्यानंतर नेक्स्ट जे इम्पोर्टंट गोष्ट आहे, तर ती म्हणजे तुम्हाला इथे इंटेक कॅपॅसिटी बघायची आहे आणि कॉलेजचा नंबर बघायचा आहे. ओके. आता काल तुम्ही मेरिट लिस्ट बघितली असेल. मेरिट लिस्टमध्ये जवळपास 14,500 विद्यार्थ्यांनी सक्सेसफुल रजिस्ट्रेशन केलंय. तर इथे टोटल कॉलेज जर बघितले आपण, तर मागच्या वर्षी फर्स्ट राउंडसाठी 173 कॉलेजेस होते आणि इथे टोटल इंटेक कॅपॅसिटी तुम्ही बघू शकता, की 9,200 इंटेक कॅपॅसिटी मागच्या वर्षी फर्स्ट राउंडसाठी आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेली होती. आता आपण थोड्या वेळाने लगेच जी आपली लास्ट राउंडची लिस्ट आहे, तर ती पण दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने सीट्स वाढत जातात, कशा पद्धतीने तुम्हाला व्हॅकंट सीट ट्रॅक करायचे, तर हे सर्व आपण त्या नेक्स्ट लिस्टमध्ये बघणार आहे. ओके. तर ही होती आपली पहिली लिस्ट कॅप राउंड फर्स्टसाठी. जशी कॅप राउंड फर्स्टची आहे, तशी तुम्हाला कॅप राउंड सेकंड, कॅप राउंड थर्ड, कॅप राउंड फोर्थ, नॉट अ कॅप राउंड फोर्थ, मॉप अप राउंड फोर्थ पर्यंत सर्व ज्या लिस्ट आहेत, प्रत्येक इंडिव्हिज्युअल कॅप राउंडसाठी इंडिव्हिज्युअल सीट मॅट्रिक्स तुम्हाला सीईटी सेल देत असतं आणि याचा यूज असा होतो, की ज्यावेळेस नवीन सीट मॅट्रिक्स येते, तुम्हाला व्हॅकंट सीट्स कळतात, नवीन ॲड झालेल्या सीट्स पण समजत असतात. ओके. तर आता आपण बघू, की आपली नेक्स्ट जी लिस्ट आहे, तर ती कशा पद्धतीने डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये काय-काय इम्पोर्टंट गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये हेल्प करणार. ओके फ्रेंड्स, तर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला आता ही जी नवीन लिस्ट दिसते, तर ही लिस्ट कोणती मित्रांनो? तर इथे मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो. 1 सेकंड फक्त. ओके. इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड 2. ओके. या पहिले आपण जी लिस्ट बघितली तर ती कोणती होती? तर ती कॅप राउंड फर्स्ट साठीची होती आणि इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड 2 हा मागच्या वर्षी झालेला सर्वात लास्ट राउंड होता. आता कोणते-कोणते राउंड झालते? तर 2 कॅप राउंड झालेले होते. त्यानंतर 2 मॉप अप राउंड झाले होते आणि इन्स्टिट्यूशनल राउंड 2 झाले होते. असे टोटल 6 राउंड मागच्या वर्षी सीईटी सेलने कंडक्ट केले होते ॲडमिशन प्रोसेससाठी. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की परत तुम्हाला इंटेक कॅपॅसिटी दिसेल. त्यानंतर इथे टोटल बॅलन्स भरपूर कॉलेजेसचा 0 दिसतोय. बट हे जे लास्ट कॉलेज आहे, तर त्याचा किती दिसतोय? 50 दिसतोय. म्हणजे हे जे वरचे 4 कॉलेजेस जे आहेत, ओके. नॉट अ 4 हे वरचे जे 5 कॉलेजेस आहेत, तर हे वरच्या सर्व 5 कॉलेजच्या सीट्स ऑलरेडी फिल झाले. बट हे जे नवीन गव्हर्नमेंट आहे कॉलेज, ओके. जालनाचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर हे जालनाचं गव्हर्नमेंट कॉलेज डायरेक्टली लास्ट राउंडमध्ये ॲड झालं होतं. ओके. तर अशा पद्धतीने नवीन राउंडमध्ये नवीन कॉलेजेस पण ॲड होत असतात आणि यावर्षी ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की आपल्याकडे 7-8 नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेजेस ॲड होणार आहेत. मग ते कॉलेजेस असेच ॲड होणार का? येस. असेच लास्ट राउंडपर्यंत ते कॉलेजेस ॲड होत राहतील. एकाच राउंडमध्ये सर्व 7चे 7 कॉलेजेस अलॉट किंवा सर्व कॉलेजेस ॲडमिशनसाठी उतरतील असं नाहीये. ओके. लास्ट लास्ट राउंडपर्यंत असे नवीन कॉलेजेस येत राहतात. आता इथे तुम्ही टोटल सीट्स बघू शकता की 300 आणि हे जर आपण जर पहिल्या लिस्टमध्ये जर बघितलं तर किती होतं? तर आपण गव्हर्नमेंटच्या जिथे सीट्स तुम्हाला दाखवल्या होत्या म्हणजे 200 सीट्स होत्या. आता याच्यामध्ये डायरेक्टली 300 सीट्स दाखवतंय. परत इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला सर्व फोल्ड करून दाखवलंय की कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये काही नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. तर त्यासाठी आपण काय करणार डायरेक्टली आपली जी हे बघा इथे हे प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट चालू होते. पहिलं पेज गव्हर्नमेंटचं असतं. त्यानंतर सेकंड असतं लिस्ट ऑफ प्रायव्हेट कॉलेजेस. आता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण तुम्हाला इथे मायनॉरिटी वगैरे जर असेल, तर दिसेल. आता इथं हॉली स्पिरिट कॉलेज आहे, तर इथे ख्रिश्चियनसाठी आहे. त्यानंतर सेवा मंडळ कॉलेज आहे मुंबईचं, गुजरातीसाठी आहे. त्यानंतर तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पोर्टंट नोटीस तुमच्या सर्वांसाठी रिगार्डिंग टू पेड काउन्सिलिंग. ओके. मी व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलंय, बट एक प्रॉपर पद्धतीने परत तुम्हाला एक्सप्लेन करतो, की कशा पद्धतीने तुम्हाला बॅचमध्ये एंटर करायचंय, कोणते-कोणते बेनिफिट्स तुम्हाला पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एंटर केल्याने मिळणार आहे आणि या पेड काउन्सिलिंगची फीस किती राहणार आहे. तर ऑलरेडी तुम्ही सर्व व्हिडिओ जर बघितले असेल, तर तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो, आपली फक्त ₹499 फर्स्ट डे पासून फीज आहे. आपण कुठल्याही प्रकारची फीस जास्त विद्यार्थ्यांकडून घेत नाहीये. ओके. तर पूर्ण काउन्सिलिंग सपोर्ट तुम्हाला फक्त नॉट ओन्ली तुम्हाला कॉलेज लिस्ट मिळणार असं नाहीये. तर तुम्हाला कॉलेज लिस्ट पण मिळणार, बेटरमेंट, चॉईस फिलिंग, त्यानंतर सर्व राउंडच्या चॉईस फिलिंग असतील, त्यानंतर बेटरमेंट असेल, रिटेन्शन प्रोसेस असेल, ॲडमिशन बद्दल पूर्ण गाईडन्स असेल, त्यानंतर कंप्लीट सपोर्ट टिल द फायनल ॲडमिशन संपूर्ण सपोर्ट तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅचमधून मिळणार आहे. तर मित्रांनो मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर चॉईस फिलिंग अँड ॲडमिशन काउन्सिलिंग. कन्फ्यूज अबाउट व्हिच कॉलेज टू चूज, कोणतं कॉलेज तुम्हाला टाकायचंय कॅप राउंडमध्ये समजत नाहीये. वॉन्ट टू सिक्युअर अ बेटर अलॉटमेंट टू अव्हॉइड अ सीट कॅन्सलेशन. तर या दोन्ही पण गोष्टीसाठी तुम्हाला आपली जी मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चरची काउन्सिलिंग सर्व्हिस आहे, तर ती खूप हेल्पफुल ठरणार आहे. वी हेल्प यू विथ आता कोणत्या हेल्प तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिस मधून मिळतात मित्रांनो. सिस्टमिक चॉईस फिलिंग अँड प्रेफरन्स फिलिंग. तर तुम्हाला चॉईस फिलिंग आणि प्रेफरन्स फिलिंग साठी एक बेटर पद्धतीने तुम्हाला कॉलेजची लिस्ट मित्रांनो बनून मिळेल. त्यानंतर एक्सपर्ट काउन्सिलिंग फॉर कॉलेज सिलेक्शन. कॉलेज सिलेक्शन साठी तुम्हाला काउन्सिलिंग केलं जाईल, त्या कॉलेजबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर गायडन्स फॉर रिटेन्शन अँड बेटरमेंट प्रोसेस, जी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. एका राउंडमध्ये तुम्हाला कॉलेज भेटलंय, कॉलेज आवडत नाहीये, नेक्स्ट राउंडसाठी ट्राय करायचंय, कोणत्या कॉलेजमध्ये ट्राय केलं पाहिजे, त्यानंतर बेटरमेंट काय आहे, रिटेन्शन काय आहे, याच्याविषयी तुम्हाला गाईडन्स कुठेच मिळणार नाही. हा गाईडन्स तुम्हाला फक्त ₹499 मध्ये आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये मिळणार आहे. त्यानंतर कंप्लीट सपोर्ट टिल फायनल ॲडमिशन. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये तुमचं फायनल ॲडमिशन लेटर येत नाही, तोपर्यंत तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅचमधून पूर्ण सपोर्ट मिळणार आहे. डोंट टेक रिस्क इन युअर करियर, प्लॅन इट
एक्सपर्ट लाईक मेट्रोचेक मेडिकल लेक्चर्स. आणि यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मित्रांनो काय करायचंय, कॉन्टॅक्ट करायचंय. तर चला बघूया आपली नेक्स्ट नोटीस काय आहे आणि नोटीस मध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर हे फक्त ख्रिश्चियन साठी आहे, सेंट अँड्रूज. तर असे भरपूर सगळे मायनॉरिटी पण तुम्हाला इथे दिसेल. इथे बघा या कॉलेजला साधू वासवानी कॉलेज आहे पुण्याचं. तर हे सिंधी स्टुडंट साठी आहे. त्यानंतर काही फक्त मायनॉरिटी असतात, गर्ल्स साठी पण असतात. तर असे काही ज्यांना स्पेसिफिक रिझर्वेशन आहेत तर ते असतात. आता आपले जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण आता इथे बघा तुम्ही सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने दिलेली असते. तर इथे पण तुम्हाला स्टेट कोटा असतो. त्यानंतर इथे सेकंड आहे अदर रिझर्वेशन आणि ते टोटलमध्ये दाखवतात. ओके. तर आता स्टेट कोटा जो आहे, ओके, प्रायव्हेट कॉलेजचा तर तो 45% असतो आणि 15% मध्ये अदर रिझर्वेशन इन्क्लुडिंग तुमचे इन्स्टिट्यूशनल कोटा असतो. म्हणजे मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स तुमचे अदर रिझर्वेशनमध्ये जातात आणि कॅप राउंडचे ॲडमिशन जे असतात, तर ते स्टेटमध्ये येतात. म्हणजे एखाद्या कॉलेजला जर 100 सीट जर आहेत, तर त्याचे 85 सीट हे कॅप राउंड मधून फिल केले जातात आणि इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट इथं आयक्यू तुम्हाला दिसत असेल. आयक्यू म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा. रिमेनिंग जे 15 सीट्स आहेत, तर ते इन्स्टिट्यूशनल कोटामधून सीट जे फायनल केले जातात किंवा मॅनेजमेंट कोटामधून ते 15 सीट्स कॉलेज त्यांच्या स्वतःच्या बेसिसवर भरण्याची संधी त्यांना आपल्या सीईटी सेलने दिलेली असते. आता लास्ट राउंड जो आहे, तर लास्ट राउंडचा आपण इथे लास्ट पेज बघणार. म्हणजे सीट मॅट्रिक्सचा आपण लास्ट पेज बघणार आणि इथे तुम्हाला आता मित्रांनो फोकस करायचंय हे 11,820 हा नंबर काय आहे? आता थोडक्यात आपण जाणून घेऊ. तर जसं आपण पहिल्यांदा बघितलं होतं, जी कॅप राउंड फर्स्टची सीट मॅट्रिक्स होते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल, की टोटल आपण इनटेक कॅपॅसिटी बघितली होती फक्त प्रायव्हेट कॉलेजेसची. तर ती प्रायव्हेट कॉलेजेसची किती होती मित्रांनो? 9,200 आणि तेच जर आपण लास्ट राउंडमध्ये जर बघितलं, तर किती आहे? 11,800 म्हणजे 9,200, 10,200 त्यानंतर 11,200 आणि वरचे 800 सीट म्हणजे जवळपास 2800 सीट्स लास्ट राउंड पर्यंत वाढत गेलेली होती. ओके. तर आता हे जे 11,820 जागा आहेत, तर ह्या तुम्हाला आता 2025 च्या कॅप राउंड फर्स्टसाठी बघायला मिळणार आहेत. ओके. म्हणजे इथं एक गोष्ट ही प्रूव्ह झालेली आहे, की आत्ताची जी सीट मॅट्रिक्स येणार आहे, आज अजूनपर्यंत तर आलेली नाही. बट ज्यावेळेस ही सीट मॅट्रिक्स येईल, तर या सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला किती सीट्स असतील? तर 11,820 प्लस कॅप राउंड फर्स्टसाठी जे पण नवीन कॉलेजेस ॲड होतील, तर ते सर्व म्हणजे जवळपास अजून जरी याच्यामध्ये 500 जरी सीट्स ॲड झाले, तर जवळपास 12,500 सीट्स तुम्हाला फर्स्ट राउंडसाठी दिसतील आणि आपले रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 14,500 आहेत. म्हणजे जवळपास लास्ट राउंड पर्यंत 14,500 सीट्स आपल्या होणारच आहेत आणि इथे कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांना नाही, तर कॉम्पिटिशन कॉलेजला होणार आहे लास्ट राउंड पर्यंत, की कॉलेजेस म्हणतील, की आम्हाला स्टुडंटच भेटत नाही आणि स्टुडंट असे पण आहेत ज्यांना 40% आहेत, 42% आहे. काल तुम्ही बघितलं असेल, की सीट मॅट्रिक्समध्ये जवळपास 14,500 पर्यंत खाली विद्यार्थ्यांचे नंबर्स आहेत. तर तिथून तुम्ही बघू शकता. तर त्या विद्यार्थ्यांचे पण नंबर्स लागू शकतात. कारण की आता सीट्स बी-एससी नर्सिंगचे वाढत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत, तर त्याच्यामध्ये पण भरपूर सारे विद्यार्थ्यांचे सेकंडरी प्लॅन असतात. काहींना नीटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं. बी-एम-एस, बी-एच-एम-एस, एम-बी-बी-एस बट त्यांनी ॲज अ ऑप्शन म्हणून फिल करून ठेवलेलं आहे. भरपूर जण त्यामधले 900 विद्यार्थी असे पण आहेत, की की ते विद्यार्थी डायरेक्टली जी-एन-एममध्ये जातील. ओके. मग 14.5 मधले तुम्हाला 900 विद्यार्थी जर कमी जर केले, तर तुमच्याकडे 13.5च विद्यार्थी राहतात. ओके. म्हणजे 13,500च विद्यार्थी राहतात. त्यानंतर 13,500 विद्यार्थ्यांमधले 500 विद्यार्थी नीटसाठी जातील असं कन्सिडर करा. तुमच्याकडे अमाउंट राहते 13,000 विद्यार्थ्यांची. आणि आता ह्या 13,000 विद्यार्थ्यांमध्ये भरपूर जणांचे प्लॅनिंग परत चेंज होतात, की आता नाही करायचं नर्सिंग. भरपूर जणांचे नंबर लागत नाही. भरपूर जण नंबर लागल्यानंतर तिथे कॉलेजमध्ये जात नाही. अशामध्ये प्रत्येक राउंडला काही विद्यार्थी वगळत चालतात. असं करून ती संख्या कमी होऊन जाते. तर ह्यावर्षी काय होणार आहे, की विद्यार्थी संख्या कमी आणि कॉलेजची संख्या जास्त अशी कंडिशन ह्यावर्षी कॅप राउंडमध्ये होणार आहे. तर ते आपल्याला कुठून प्रूफ मिळतंय? तर मागच्या वर्षीची जी इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड 2 आहे, तर याच्यातून तुम्हाला मिळते. तर तुम्हाला बेसिकली समजलं असेल, की कशा पद्धतीने तुम्हाला सीट्स वगैरे कळतात. इथे तुम्ही शेवट जर आले, तर इथे टोटल तुम्हाला सीट्स पण दिसतात. ओके. एस-सीच्या टोटल जागा, ओ-बी-सीच्या टोटल जागा. आता हे सर्व लास्ट राउंडसाठीच आहे. ओके. ज्यावेळेस आता आपली 2025 ची फर्स्ट मेरिट लिस्ट येईल, तर त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अगेन्स्ट अपडेटेड थीममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं, की कशा पद्धतीने मागच्या वर्षीच्या सीट मॅट्रिक्स होत्या, तर त्याचा यूज आपण आताच्या कॅप राउंडसाठी कसा यूज करू शकतो, कुठल्या हिडन थिंग्स आहेत ज्या तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये बघायच्या असतात. तर आय होप तुम्हाला सर्वांना ही इन्फॉर्मेशन समजली असेल. आता याच्यानंतर ही इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड 2 ची जी लिस्ट आहे, जर ही कोणाला जर लागत जर असेल, तर तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करा. तिथून तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही डायरेक्टली आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला 2024-25 चं पोर्टल ओपन करून बी-एससी नर्सिंग या ऑफिशियल किंवा आपलं जे सेक्शन आहे बी-एससी नर्सिंगचं त्याच्यामध्ये जायचंय आणि तुम्हाला तिथून या सर्व लिस्ट डाउनलोड करता येतील किंवा तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. तिथून पण तुम्हाला या लिस्टचा ॲक्सेस मिळेल. तर या लिस्टची आय डोंट थिंक की कोणाला गरज पडेल कारण की आज जी नवीन लिस्ट आहे तर ती येणारच आहे. आता नेक्स्ट इम्पोर्टंट थिंग जे तुम्ही बघितली होती थंबनेलमध्ये की नवीन व्हॅकन्सी सीट्स कशा पद्धतीने ट्रॅक करायच्या आहेत. ओके.
तर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2 म्हणजे मागच्या वर्षीची लास्ट राउंडची लिस्ट आणि ह्या वर्षीची फर्स्ट राउंडची लिस्ट म्हणजे 2025 ची कॅप राउंड फर्स्टची लिस्ट आणि ही इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड लास्ट लिस्ट, या दोन्ही लिस्ट तुम्हाला कंपेअर करायच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आता इथे तुम्ही बगू शकता की टोटल सीट किती आहे प्रायव्हेटच्या. गव्हर्नमेंटच्या मी नाही बोलत आहे, गव्हर्नमेंटचं असेस करणं सोपं आहे, तुम्हाला लगेच समजून जाईल. पण प्रायव्हेटचं समजणार नाही. इथं 11,820 ह्या ज्या सीट्स आहेत, तर 11,820 मायनस करायचे आपल्या टोटल सीट्स मधून 2025च्या, आणि जे नवीन सीट्स असतील तर ते कॉलेज तुम्हाला फक्त याच्यामध्ये फाइंड आउट करावं लागणार आहे. 5-10 मिनिटं तुम्हाला थोडे मानसिक, मेंटली तुम्हाला थोडे कष्ट घ्यावं लागणार आहे. बट त्याच्यामधून तुम्हाला कळेल की नवीन कॉलेजेस कोणते ओपन झाले. बट ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मानसिक कष्ट घेतले नाही, म्हणजे अभ्यास केला नाही आणि त्यांना कमी मार्क भेटले, तर त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही हे कॉलेजेस सिलेक्ट करा. इथून तुम्ही कॉलेजेस ट्रॅक करा की कोणते नवीन कॉलेजेस आहेत आणि ते कॉलेजेस टाका. तुम्हाला 101% तिथे ऍडमिशन मिळेल. ओके. तर मित्रांनो, दिस इज ऑल अबाउट कॅप राउंड लिस्ट, सिलेक्शन लिस्ट, मॅट्रिक्स, सीट मॅट्रिक्स. ओके. आता मला वाटतंय की जी इन्फॉर्मेशन मला आजच्या व्हिडिओमधून द्यायची होती ती तुम्हाला समजली आहे. व्हॅकंट सीट कसे ट्रॅक करायचे आणि कॉम्पिटिशन लेव्हल बद्दल आपण थोडक्यात बोललोय. तर आता आजची जी सीट मॅट्रिक्स आहे तर त्याच्यावर पण बोलू की 2025 ची 5 ऑगस्टला येणारी सीट मॅट्रिक्स कधी येईल. तर मित्रांनो, काल तुम्ही बघितलं होतं की कालची सीट मॅट्रिक्स आपली कधी आली होती. तर कालची सीट मॅट्रिक्स म्हणजे आपली नॉट अ सीट मॅट्रिक्स, काल आपली आली होती मेरिट लिस्ट. तर कालची मेरिट लिस्ट मित्रांनो आपली आली होती रात्री पार 10:30 वाजता. तर आजची पण सीट मॅट्रिक्स जी आहे तर ती लेट नाईट पर्यंत येऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनलवर अपडेट राहायचंय. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट राहायचंय. कारण की ज्यावेळेस तिथं सीईटी सेल टाकेल तर आपल्या चॅनलवर पण तुम्हाला अपडेट मिळेल. WhatsApp ग्रुपला पण अपडेट मिळेल. WhatsApp ग्रुप 2-3 वेळेस सांगून झालं मित्रांनो. तर तुम्ही WhatsApp ग्रुप डायरेक्टली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. तुम्ही तिथून आपला WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग घ्यायची, ओके. आता मी तुम्हाला भरपूर सगळ्या ट्रिक आहेत तर ते ऑलरेडी ते एक्सप्लेन केल्यात. स्टिल काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर आपण तुम्ही पेड काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एंटर करा. पेड काउन्सिलिंगच्या बॅच आपली 499 फीज आहे. आजचा लास्ट डेट आहे जिथून तुम्ही पेड काउन्सिलिंगमध्ये एंटर करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्मची मिळेल. तुम्ही तिथून आपल्या पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करा. त्यानंतर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, आय होप तुम्हाला सर्वांना माहिती आवडली असेल. माझं जे एम होतं आजच्या व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन देण्याचं की व्हॅकन्सीज कसे ट्रॅक करायचे, तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल. माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण की असेच आपण नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या थ्रू पोहोचवत आहोत. आणि काही जर डाऊट जर असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा WhatsApp ग्रुप जॉइन करून तिथून तुम्ही मला पर्सनली DM करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग बॅच घ्यायची आहे, पेड काउन्सिलिंग बॅच 499 रुपये फीस आहे. सर्व तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहेत. कॉलेजची लिस्ट वगैरे कशी बनवायची सर्व तुम्हाला आपण त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके. तर कॉलेजची लिस्ट नॉट ओन्ली एक्सप्लेन तर तुम्हाला बनवून पण मिळेल. तर लवकरात लवकर ज्यांना पेड काउन्सिलिंग घ्यायची तर त्यांनी बॅचमध्ये एनरोल करा. खाली Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ओके. तर मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ज्यावेळेस मी हे BSc नर्सिंगसाठी चॅनल चालू केलं मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स, तर माझा हाच एक एम होता की आपले जे नर्सिंगचे सर्व विद्यार्थी आहेत तर त्यांच्यापर्यंत प्रॉपर हिडन थिंग्स आपल्याला सर्वांना त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायच्या आहेत. ओके. भरपूर सगळे काउन्सिलर आहेत महाराष्ट्रामध्ये, ते तुमच्याकडून 3,000 4,000 एवढी पण फीस घेतात. बट ऍक्च्युअली काउन्सिलिंग हे फक्त तुम्हाला डोक्याला खेळायचा खेळ आहे. त्याच्यामध्ये काही अशी खूप अवघड गोष्टी काही नाही आणि त्याच अशा ज्या अवघड थिंग्स आहेत तर त्या सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगण्याचं काम मी आपल्या चॅनल थ्रू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर चॅनल थ्रू करत आहे. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेलाच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, भरपूर आपले BSc नर्सिंगचे असे पण ॲस्पिरंट्स आहेत ज्यांना कुठल्याच प्रकारची इन्फॉर्मेशन माहिती नसते. भरपूर जण असे आहेत त्यांना BSc नर्सिंग CET बद्दल माहित नव्हतं, पेपर बद्दल माहित नव्हतं. तर आपल्या चॅनल थ्रू आपण मोस्ट ऑफ इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केलाय. तसंच आता आपण कॅप राउंड जे एकदम क्रुशियल थिंग्स आहे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंटमध्ये, तर त्याच्याबद्दलची आपण ही इन्फॉर्मेशन शेअर करतोय. तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. ओके फ्रेंड्स, तर मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून अशीच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि अशीच एक इंटरेस्टिंग माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फ्रेंड्स आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. आणि यामध्ये काही जर डाऊट जर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक यू.